आत्ता खरं राम पुनियानी सर आणि त्याच्या आधी अविनाश पाटील यांचं सकाळपासून खूप चांगलं तुम्ही विचारमंथन ऐकलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे विचारमंथन झालं आहे. हे आत्ताच्या छोटी झलक जी मी प्रश्नोत्तरांची ऐकली त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं. मला पण सकाळपासून खरं यायचं होतं पण ते जमलेलं नाही. पण खूप चांगलं झालेलं आहे. आणि आता आपण थोड्या वेगळ्या विषयावरती म्हणजे स्त्री चळवळीवरती बोलणार आहोत. यावर्षी युनोनं पण मला सुरुवातीला जरा थोडंसं आपले हे या सरांनी जो सरांना प्रश्न विचारला होता पुनियानी सरांना की गांधीजींचा राम, मला अगदी मोह आवरत नाही की एका मिनटामध्ये माझं आपलं जे काही आहे ते सांगावं आकलन. तर माझं असं म्हणणं आहे की गांधीजींचा राम हा दशरथपुत्र राम नव्हता. दशरथाने ज्याचं नाव आपल्या पुत्राला ठेवलं तो राम होता, तो गांधीजींचा राम होता. आणि तो म्हणजे सदिच्छा आणि सन्मती म्हणजे गांधीजींचा राम आहे. गांधीजींना ईश्वर अल्ला तेरो नाम हे त्यांचं अतिशय आवडतं भजन होतं. आणि ही जी सदिच्छा सन्मती आहे की सर्वांप्रती सदिच्छा सर्वांप्रती सन्मती हे सगळ्या धर्मांमध्ये आहे. ते सगळे घेतलेलं आहे गांधीजींनी. म्हणजे बघा ख्रिश्चॅनिटीमध्ये म्हटलं जातं दाय विल बी डन, तुझी इच्छा पूर्ण होवो, तुझी सदिच्छा पूर्ण होवो. किंवा आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं पसाय दानामध्ये की जो जे वांछील तो ते लाहो, म्हणजे जे योग्य आहे ते प्रत्येकाला लाभो. किंवा मुस्लिम धर्मामध्ये म्हटलं जातं इन्शाल्लाह. एखाद्या मुस्लिम मैत्रिणीला किंवा मित्राला जर आपण सांगितलं की उद्या तू माझ्या घरी ये, तर तो म्हणतो हो नक्की येतो इन्शाल्लाह. तर ती जी सदिच्छा आहे, ती जी सन्मती आहे ती म्हणजे गांधीजींचा राम आहे असं. आणि ती सर्वांप्रती चांगली इच्छा हा गांधीजींचा राम आहे असं माझं आकलन आहे या संदर्भामध्ये. मित्र मैत्रिणींनो, मैत्रिणी कमी दिसत आहेत पण हरकत नाही, उलट मित्र जास्ती आहेत आणि स्त्री चळवळीवर बोलायचं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, यावर्षी युनोनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केलं होतं. त्या घटनेला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं अनेक घटना घडत आहेत, अनेक काही उपक्रम राबवले जात आहेत. तर हेच निमित्त साधून मी स्त्रियांच्या चळवळीचा थोडासा इतिहास, त्याची स्थितीगती हे थोडं काही मांडण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे. भारतामधल्या स्त्रीवादी चळवळीला, ह्या चळवळीचा उगम जरी 1975 साली जगभर उसळलेल्या स्त्रीमुक्तीच्या लाटेमध्ये आहे असं भासत असलं, असं वाटत असलं, तरी देखील महाराष्ट्रामध्ये स्त्री सुधारणेच्या चळवळीची सुरुवात ही 19व्या शतकापासूनच झालेली होती. हे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अगोदर स्त्रियांचं, ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी स्त्रियांच्या संदर्भामधलं वातावरण कसं होतं, स्त्रियांचं जीवन, त्यांची स्थिती, त्यांचं प्रथा परंपरा, कायदे, स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कसा होता हे जर आपण बघितलं तर मध्ययुगीन काळामध्ये एकूणच भारतामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती, धर्मसत्ता आणि जातीव्यवस्था यांनी सगळ्या माणसांचंच, संपूर्ण एकंदरीतच माणसांचं सामाजिक आर्थिक जीवन हे नियंत्रित होत होतं, केलं जात होतं. गतानुगतिकता, धर्मांधता, कर्मकांड, जात धर्म वर्ग वर्ण भाषा प्रदेश, ह्या लिंगभाव विषमता, अशा सर्व प्रकारच्या विषमता हे या समाजाचं वैशिष्ट्य होतं. आणि शतकानुशतकं मनुस्मृतीनं आखून दिलेल्या एका जाचक सगळ्या नियमांमध्ये या स्त्रिया, विशेषतः स्त्री जीवन हे चूल आणि मूल याच्यामध्ये जखडलेलं होतं. स्त्रियांना ज्ञानार्जनाचा
हक्क नव्हता, जसा शूद्रांना हक्क नव्हता तसा सर्व जातीतल्या स्त्रियांना ज्ञानार्जनाचा हक्क नव्हता. मनूने म्हटलं होतं की स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, किंवा स्त्री म्हणजे मोक्षमार्गातली धोंड असं म्हटलं जायचं की स्त्रिया पुरुषांना भुलवतात आणि त्यांना वाईट मार्गाकडे घेऊन जातात. असं एक स्त्रियांच्या संदर्भामध्ये एक तिरस्कारणीय अशा प्रकारचं एक दृष्टीनं म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये बघितलं जात होतं. सामाजिक पातळीवरती तर ही पुरुष वर्चस्व पद्धती होतीच, परंतु एक वैचारिक, मानसिक, सांस्कृतिक दृष्ट्या देखील स्त्रीला दुय्यम समजलं जात होतं. लहानपणापासूनच स्त्रियांना वाढवताना त्यांच्यामध्ये मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा आणि त्यामुळे या संस्कारांमुळे स्त्रिया स्वतःच्यावर पितृसत्ताक पद्धतीचे सगळे जे काही नियम होते, प्रथा होत्या, व्यवहार होते, कर्मकांड होती, ते सगळं भिनवून घ्यायच्या स्वतःमध्ये लहानपणापासून. आणि विरोध करणाऱ्या, काही बोलू इच्छिणाऱ्या, बोलणाऱ्या स्त्रियांना अनैतिकतेचा ठसा त्यांच्यावरती शिक्का उमटवला जायचा आणि त्या शिक्षापात्र समजल्या जायच्या आणि त्यांना त्रास दिला जायचा समाजामध्ये. नंतर आपल्याकडे ब्रिटिशांचं आगमन झालं तेव्हा ब्रिटिशांनी, आपल्याला माहिती आहे की अनेक त्याचे वाईट आणि चांगले असे दोन्ही प्रकारचे दूरगामी परिणाम झाले. की ते पारतंत्र्य वगैरे आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य लढा मोठा उभारावा लागला वगैरे, परंतु ब्रिटिशांच्या आगमनाबरोबर ब्रिटिशांनी काही चांगल्या गोष्टी देखील आणल्या. उदाहरणार्थ इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना ज्ञानाची कवाडं खुली झाली. इंग्रजी ज्ञानाची, आधुनिक ज्ञानाची कवाडं खुली झाली. आणि तोपर्यंतचं आपलं जे ज्ञान होतं ते सगळं वेद, पुराणं, उपनिषद याच्यामध्ये जखडलेलं होतं, अडकलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये सीमित होतं. परंतु इंग्रजी शिक्षण आपल्याकडे आलं आणि आपल्याकडच्या तरुणांनी ते इंग्रजी शिक्षण जेव्हा घेतलं, जगभराचं ज्ञान त्यांच्यासमोर खुलं झालं, तेव्हा त्यांना आपल्या इथल्या परिस्थितीची, सामाजिक परिस्थितीची, विशेषतः स्त्रियांच्या परिस्थितीची जाणीव ही त्यांना तीव्रतेनं व्हायला लागली की आपण आपल्या कुटुंबातल्या, आपल्या समाजातल्या स्त्रियांना किती बेहालीच्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे. त्यांना आपण ज्ञानार्जनाचा हक्क दिलेला नाही आहे आणि माजघराच्या बाहेरसुद्धा येण्याची मुभा त्यांना आपण देत नाही आहोत परवानगीशिवाय. तर ही जी परिस्थिती, विपरीत परिस्थिती जी स्त्रियांची होती, ती त्यांच्या मनाला डाचायला लागलं. हे जे नवशिक्षित सुधारकी विचाराचे तरुण होते आणि मग त्याच्यातून काही पुरुषच होते, त्यावेळचे जे पुरुष सुधारकी विचाराचे पुरुष होते, ते पुढे आले स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी. आपल्याकडे त्यावेळेला सतीप्रथा, केशवपन, बालविवाह, जरठ बालविवाह, विधवा विवाह बंदी अशा अनिष्ट ज्या रूढी होत्या त्यांच्या विरोधामध्ये त्याचा नायनाट करण्यासाठी हे पुरुष पुढे सरसावले. आणि राजा राममोहन राय किंवा आपल्याला महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, अनेक सगळ्यांची नावं घेता येतील, आपल्याला माहितीच आहेत. आपले न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, आगरकर, लोकहितवादी, हे सगळे पुढे सरसावले. आणि स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये जर बदल घडून यायचा असेल तर स्त्रियांना शिक्षण द्यायला पाहिजे मुख्यतः, हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि लोकमान्य आपलं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ह्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. गांधीजींचा देखील स्त्रियांच्या, म्हणजे सर्वप्रथम खरं तर गांधीजींनीच सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांना आणलं. स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये गांधीजींनी प्रथमतः स्त्रियांना आणलेलं होतं आणि एक सार्वजनिक जीवनाचा वारा जेव्हा त्यांना लागला तेव्हा त्यांच्यामध्ये एक विकासाचं देखील एक आरंभ झालेला आपल्याला दिसतो. त्यांना एक बाहेरच्या सगळ्या सार्वजनिक जीवनाचं भान यायला लागलं, हे देखील आपल्याला लक्षात येतं. स्त्रियांच्या आणि मग स्त्री शिक्षणाबरोबर, म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाला देखील तेव्हाच्या सनातनी समाजामध्ये प्रचंड विरोध झाला. कारण स्त्री जर शिकली तर भ्रष्टाचार माजेल सगळा, असंच त्यावेळच्या लोकांचं म्हणणं होतं. धर्म बुडेल,
स्त्री कुणाचा तरी ती परपुरुषाला पत्र लिहील, कुणाचा हात धरून पळून जाईल वगैरे त्यावेळेला बोललं जायचं. परंतु तरी देखील सावित्रीबाई फुले, आपल्याला माहिती आहे महात्मा फुले यांनी फार मोठा सवर्णांचा त्रास छळ सहन करून स्त्री शिक्षणाची जी धुरा होती ती पुढे नेली. स्त्रियांच्या शिक्षणाबरोबरच स्त्रीविषयक कायदे ह्याच्या संदर्भातली देखील एक चळवळ, मोठी चळवळ याच सुमारास म्हणजे 1920 पासूनच्या सुमाराला सुरू झाली आणि सतीबंदी कायदा आला, सारडा कायदा किंवा संमती वयाचा कायदा, हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू वारसा कायदा, अशा विविध कायद्यांचा आधार मिळून स्त्रियांचं जगणं सुखकर व्हावं ह्याच्यासाठी हा सगळा आणि त्यांना आपला विकास करून घेता यावा यासाठी कायद्याची चळवळ ही प्रभावी ठरली. म्हणजे संमती वयाचा कायदा आपल्याला माहिती आहे की जरठ बालविवाह त्यावेळेला होत होते किंवा बालविवाह होत होते की 8-9 वर्षाच्या मुलीचं लग्न 50-55 वर्षाच्या मुलाशी केलं जायचं. 75 वर्षाची पुरुषसुद्धा लहान वयाच्या मुलीशी लग्न करायचे आणि पाळण्यामध्ये देखील मुलामुलींची लग्न व्हायची आणि मग लहान वयामध्ये बालवयामध्ये लग्न झाली आणि छोट्या कमी वयामध्ये त्यांना अपत्यप्राप्ती झाली तर मग ती मुलीसुद्धा त्या कुपोषित असायच्या आणि त्यांना होणारी बालकं देखील कुपोषित जन्मायची आणि एक संपूर्ण पिढीवरच तो सगळा परिणाम होत होता ना. आणि मुख्यतः स्त्रियांचं आरोग्य आणि त्यांचे आर्थिक प्रश्न हे निर्माण त्याच्यामुळे होत होते. त्याच्यामुळे स्त्रियांच्या ह्या जो संमती वयाचा कायदा आला हळूहळू तो एका टप्प्याटप्प्याने तो वाढत गेलं. स्त्रियांचं जे किमान ह्याचं वय होतं लग्नाचं की अगोदर 12 वर्ष, 15 वर्ष आणि नंतर मग 18 वर्ष असं तो संमती वयाचा कायदा हा पास होत आला. नंतर पंडित नेहरूंनी, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना साथीला घेऊन हिंदू कोड बिलाची रचना केलेली होती. हिंदू कोड बिलाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केलेला होता आणि ते दोघांनी मिळून एक प्रयत्न केला होता की हे हिंदू कोड बिल हे संसदेमध्ये पास व्हावं. याच्या पाठीमागचा उद्देश देखील त्यांचा हाच होता की स्त्रियांच्या कल्याणाचा मार्ग, स्त्रियांच्या उद्धाराचा किंवा स्त्रियांना एक सुखकर जीवन लाभावं यासाठीच त्यांनी हिंदू कोड बिल आणलेलं होतं. त्याच्यामध्ये पित्याच्या संपत्तीमध्ये मुलीला वाटा मिळावा आणि तिला स्त्रियांना देखील मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा वगैरे ते सगळे कायदे होते. परंतु 2 वेळा हे बिल संसदेमध्ये पास होऊ शकलं नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की खरं तर स्त्रियांच्यासाठी हे कायदे ते आणत होते. हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न हे दोघं जण करत होते. परंतु ह्या बिलाला समाजामध्ये स्त्रियांनी, विशेषतः सवर्ण वर्गातल्या स्त्रियांनी हा फार मोठा विरोध केला. आणि खरं सांगायचं तर ह्या हिंदू कोड बिलाचे मॅक्झिमम फायदे, जास्तीत जास्त फायदे बेनिफिशरी या सवर्ण स्त्रियाच होत्या. कारण पित्याच्या संपत्तीमधला वाटा हा कोणाकडे होती संपत्ती? सवर्ण लोकांकडेच संपत्ती होती ना. त्याच्यामुळे त्यातला वाटा मिळण्याची शक्यता ही फक्त सवर्णांच्या स्त्रियांनाच होती. परंतु तरी देखील त्यांनी हा विरोध केला आणि त्यातला जास्तीत जास्त जो विरोध होता त्याचं कारण असं होतं की ते बाबासाहेबांनी आणलेलं बिल आहे. म्हणजे हा देखील आपल्यामधला एक काय विसंवाद आपल्या समाजामधला किंवा आंतरविरोध म्हणता येईल. परंतु नंतर मग पंडित नेहरूंनी ते त्याच्यातले जे ते बिल आहे ते टप्प्याटप्प्यांनी 4 टप्प्यांमधून त्यांनी ते पास करून घेतलं आणि मग हिंदू वारसा कायदा आणि इतर जे सगळे कायदे आहेत ते हिंदू मॅरेज ॲक्ट हे सगळे पास झाले. हा सगळा जो काळ होता तो स्त्री उद्धार, स्त्री कल्याण, स्त्री सुधारणा यांचा काळ होता. समाजातल्या सुधारकी विचारांच्या पुरुषांनी मुख्यतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. मात्र 1975 साली जगभर आलेल्या स्त्री मुक्ती चळवळीचं जोरदार जी लाट आली त्याचे पडसाद भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील उमटले. या चळवळीचं स्वरूप आमूलाग्र वेगळं होतं. आमूलाग्र बदलून टाकला अगोदरच्या
चळवळीचं स्वरूप या लाटेने आमूलाग्र बदलून टाकलं. विशेष म्हणजे या चळवळीचं नेतृत्व हे स्त्रियांनीच केलेलं होतं आणि मुख्यतः या लढ्यांमध्ये लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती स्त्रिया आलेल्या होत्या, पुढे आल्या. आणि या चळवळीचा एक ट्रिगर पॉईंट म्हणतो ना आपण, कुठल्याही गोष्टीला एक सुरुवात होण्यासाठी एक प्रारंभ बिंदू लागतो. तो कसा झाला तर ह्या चळवळीचं निमित्त होतं 1972 साली टुवर्ड्स इक्वॅलिटी हा अहवाल पुढे आला. युनोनी 1972 साली सर्व जगभरातल्या देशांचा स्त्रियांची परिस्थिती कशी आहे या संदर्भामध्ये एक मोठा सर्वे केला होता आणि जगभरातल्या देशांमध्ये स्त्रियांचं काय म्हणूयात आपण की स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांचं आरोग्य, स्त्रियांची आत्मनिर्भरता, आर्थिक निर्भरता आणि समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये असणारा त्यांचा सहभाग, त्यांना कुटुंबामध्ये समाजामध्ये असणारं स्थान, अशा सगळ्या निकषांवरती हा मोठा सर्वे केला गेला. आणि या सर्वेचे जेव्हा निष्कर्ष हाती आले तेव्हा अतिशय ते धक्कादायक आणि निराशाजनक आहेत असं लक्षात आलं. आणि मग युनोनी या सगळ्यावरती एक उपाय योजना म्हणून त्यांनी 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केलं आणि 1975 ते 85 हे आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून घोषित केलं. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. एखादी मालकीची वस्तू किंवा एखादा नोकर असावा, एखादा गुलाम असावा, खाजगी मालमत्ता असावी, त्या पद्धतीनं स्त्रियांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि त्यासाठी युनोनी काही उपाययोजना सुचवल्या. स्त्रियांकडे वस्तू म्हणून नाही तर माणूस म्हणून पहा असा संदेश त्यांनी त्याच्यातून दिला आणि त्यामधून एक स्त्रीमुक्तीची विराट लाट जगभरामध्ये पसरली. आता स्त्रीवाद म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो. खरं तर स्त्रीवाद म्हणजे अनेक त्याचे खरं तर पैलू आहेत. स्त्रीवाद असं 2 ओळींमध्ये सांगण्यासारखं नाही, परंतु अगदी सोप्या भाषेमध्ये जर आपण सांगायचं ठरवलं तर स्त्रियांच्या खाजगी, सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवरती होणाऱ्या दडपणुकीविरुद्ध आवाज उठवणं, त्याच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं, त्याचं भान निर्माण करणं म्हणजे सोप्या शब्दामध्ये स्त्रीवाद आहे असं आपण म्हणू शकतो. यातूनच स्त्रीवादाचं एक तत्त्वज्ञान मांडण्याचे विविध प्रयत्न झाले. जास्ती करून हे प्रयत्न पाश्चात्य विचारवंतांनी केलेले आहेत. काही त्याच्यातली नावं अशी आहेत की मेरी वॉल्टनस्कॉट, जॉन स्टुअर्ट मिल आणि हॅरिएट टेलर मिल, सिमॉन द बोवा, मार्क्स एंगल्स, शुल्मित फायरस्टोन, सिगमंड फ्रॉइड, अशा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी केली. आणि या वादाकडे विविध दृष्टिकोनातून बघणाऱ्या उदारमतवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, अस्तित्ववादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, अशा वेगवेगळ्या विचारप्रणाली याच्यामधून पुढे आल्या. सिमॉन द बोवा हिचं सेकंड सेक्स हे पुस्तक त्या काळामध्ये अत्यंत गाजलं. आणि स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर स्त्री ही घडवली जाते. जन्मानंतर ती स्त्री म्हणून घडवली जाते. तू स्त्री आहेस म्हणून तू दुय्यम आहेस हे तिच्या मनावरती अगदी लहानपणापासून तिच्यावरती बिंबवलं जातं. तिला लहानपणापासून मुलामुलींमध्ये भेदभाव केला जातो. तिला वाढवताना तिला अशा प्रकारे बसू नको, तशा प्रकारे हसायचं नाही, इतक्या वाजताच्या आत घरात यायचं, अशी अनेक बंधनं तिच्यावरती घातली जायची. आणि त्याच्यामधून आपल्याला माहिती आहे की स्त्रिया मग स्वतःच या पितृसत्ताक पद्धतीमधली सगळी बंधनं, सगळ्या प्रथा, व्यवहार, कर्मकांड हे निमूटपणे या स्वीकारत होत्या. परंतु तरी देखील त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक घुसमट, कुठंतरी एक कोंडी निश्चितपणे एकवटत होती. हे लक्षात हे या सिमॉन द बोवानी हे वास्तव अधोरेखित केलं. पर्सनल इज पॉलिटिकल हे सूत्र देखील या संदर्भामध्ये जगभर मान्य झालं. भारतातल्या धर्मग्रंथांमध्ये कर्मविपाकाचा सिद्धांत त्या अगोदरच्या काळामध्ये सांगितला जात होता. आणि त्यामुळे स्त्रिया आपलं नशीब खोटं किंवा तू मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं आहेस म्हणून तुला
यावर्षी स्त्रीचा जन्म आलेला आहे, मिळालेला आहे असं तिला सांगितलं जायचं. आणि एक आपल्या मागच्या जन्मीचं पाप आपण फेडतो आहोत अशा पद्धतीनं स्त्रिया स्वतःच्या नशिबाला दोष देत आपलं कष्टप्रद आयुष्य हे जगत होत्या. ह्याला देखील या विचारसरणीनं, स्त्रीवादी विचारसरणीनं मोठा छेद दिला आणि कर्मविपाकाचा सिद्धांत मुख्यतः खोडून काढला. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये या ज्या स्त्रीमुक्तीच्या लाटेचे मोठ्या प्रमाणावरती पडसाद उमटले. स्त्रियांची अस्मिता जागी व्हावी, त्यांचं आत्मभान जागृत व्हावं या दृष्टिकोनातून यासाठी सुरू झालेल्या चळवळीतून स्त्री नेतृत्व मोठ्या प्रमाणावरती पुढे आलं आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती मध्ये स्त्रिया सामील झाल्या. आणि त्याचा परिणाम म्हणजे आता आपण बघू शकतो की गेल्या 50 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत किमान जाणीवेच्या पातळीवरती तरी स्त्रीवादी विचार हा झिरपत गेलेला आहे, पोहोचलेला आहे. परंतु अर्थातच आणि काही प्रमाणामध्ये स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यामध्ये देखील स्त्रीवादी चळवळ ही यशस्वी ठरलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. अर्थात 19व्या शतकापासून आपल्याकडे सुरू असलेल्या स्त्री सुधारणा, स्त्री कल्याण, स्त्री उद्धाराच्या चळवळींमुळे ह्या स्त्रीवादी चळवळीला एक अनुकूल अशी भूमी तयार करून दिली गेलेली होती हे मात्र आपल्याला विसरता येत नाही. 1975 साली स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद घेतली गेली. त्याचप्रमाणे पुरोगामी महिला संघटनेची स्थापना झाली. अनेक ठिकाणी स्त्रीवादी संघटना उभ्या राहिल्या आणि स्त्रीवादाचा जोरदार पुरस्कार त्या करायला लागल्या. 80च्या दशकामध्ये त्यांच्यासमोर कोणते प्रश्न होते? 80च्या दशकामध्ये त्यांच्यासमोर असलेले हुंडाबळी, हुंड्यावरून छळ, अंधश्रद्धा, कौटुंबिक हिंसाचार, मुलींची छेडछाड, बलात्कार, आरोग्य, पाणी, इंधन किंवा बेरोजगारी, महागाई, दारूबंदी अशा असे किंवा स्त्री पुरुष वेतनामधली, स्त्री पुरुष मजुरीमधली असमानता, हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर होते. ते प्रश्न घेऊन या स्त्रीमुक्ती चळवळीनं मोठा आवाज उठवला. आता ह्यासाठी देखील एक ट्रिगर पॉईंट कुठला होता तर पुण्यामध्ये 80च्या दशकामध्ये मंजुश्री सारडा खून खटला झाला, खून प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर लगेचच शैला लाटकर खून प्रकरण देखील झालं. लागोपाठ पुण्यामध्ये घडलेल्या या 2 घटनांनी महाराष्ट्र पूर्ण हादरून निघाला. आणि तोपर्यंत जे एक म्हटलं जायचं की जी एक समजूत होती की अशा सुनांना छळण्याच्या किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अशा सगळ्या घटना आहेत, त्या सगळ्या ग्रामीण, अशिक्षित, असंस्कृत आणि तथाकथित खालच्या जातींमध्ये अशा घडतात आणि शहरातल्या मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत घरांमधून असा काही कौटुंबिक हिंसाचार वगैरे होत नाही, सुनांना छळलं बिळलं जात नाही, त्यांना मारलं बिरलं जात नाही, अशा प्रकारचं जे म्हटलं जायचं, अशी जी समजूत होती त्या समजुतीला एक मोठा हादरा बसला. आणि स्त्रियांचे म्हणून काही, मुख्य म्हणजे स्त्रियांचे म्हणून काही प्रश्न आहेत, हे हा मुद्दा पहिल्यांदाच दृश्यमान झाला. या दोन्ही केसेस स्त्रीमुक्ती चळवळीनं अत्यंत जोरदारपणे लावून धरल्या. इतरही त्याच्यानंतर ज्या काही घटना होत्या, आत्तापर्यंत जे बंद दाराआडचं वास्तव होतं ते समोर आलं. त्याच्यामुळे ज्या घटना पुढे येत नव्हत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या, त्या घटना समोर यायला लागल्या आणि त्या सोडवण्यासाठी, त्याच्यामध्ये स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी या स्त्री संघटना या पुढे यायला लागल्या. रस्त्यावर उतरून स्त्रिया आंदोलन करायला लागल्या. या सगळ्या काळामध्ये स्त्रीवादी विचारसरणीबाबतचं प्रबोधन, एक जाणीव जागृती, संघर्ष आणि प्रत्यक्ष काय म्हणूया रचनात्मक कार्य, या 3ही पातळ्यांवरती या स्त्री संघटनांनी एक मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भामधले कायदे तयार करणं, याच्यामध्ये देखील स्त्री संघटनांचं योगदान आहे. की हिंसा म्हणजे काय, हुंडा म्हणजे काय, याच्या कायद्यामध्ये व्याख्या तयार करण्यामध्ये देखील यांचं योगदान आहे, स्त्रियांचं योगदान आहे. कारण हुंडा
याच्यामध्ये अगदी घरामध्ये असलेल्या काही म्हणजे गरीब घरांमध्ये असलेल्या वस्तूंची देखील यादी करावी लागते. हे स्त्री संघटनांनी पहिल्यांदा अधोरेखित केलं, दाखवून दिलं. किंवा हिंसा, स्त्रियांच्या संदर्भामध्ये हिंसा हे इतकी कॉमन गोष्ट आहे आजही, आणि स्त्रियांच्या देखील ती इतकी अंगवळणी पडलेली आहे की त्यांना त्याचं काही वाटत नाही, की म्हणजे नवरा मारतो किंवा सासू मारते, नणंद मारते, तर मारतेच ना आता. म्हणजे काय, तेव्हा अशी म्हण होती ना की नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुठे करायची, अशा प्रकारचं म्हटलं जायचं. आणि न मारणारा नवरा म्हणजे काय, बिनकामाचा नवरा आहे, याच्यात काही दम नाही, असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे नवऱ्यांवरती देखील एक दबाव असायचा की एक 15 दिवसातनं, महिन्यातनं बायकोला मारलं पाहिजे, हुकून काढलं पाहिजे, अशा प्रकारचा एक समजच होता. म्हणजे समाजाची धारणाच तशा प्रकारची होती. आणि हिंसा कशी आहे की त्याला काही कुठलंही कारण पुरतं किंवा कुठलं कारण लागतही नाही, विनाकारणची देखील हिंसा होते. की लग्नामध्ये काय, मला मुलगी पसंतच नव्हती, हुंडा मिळाला नाही, हुंडा मिळाला तर तो कमी मिळाला, एक वस्तू मिळाली, दुसरी वस्तू मिळाली नाही, किंवा ती दिसायला चांगली नाही, दिसायला सुंदर असेल तर मग तिच्या संशयावरून ती इकडंच बघितलं, तिने तिकडेच बघितलं, ह्याच्यावरून स्वयंपाक येत नाही, स्वयंपाकामध्ये मीठ जास्त झालं, तिखट कमी झालं, जे काय असेल ते. किंवा ऑफिसमध्ये सहकारी, एखादी स्त्री सहकारी पुरुषांपेक्षा जास्त स्मार्ट आणि हुशार असेल तर तिच्या स्मार्टपणावरून, अशा कुठल्याही कारणावरून हिंसा ही आपल्याकडे होत होती. स्त्रीभ्रूण हत्या मध्यंतरी जे 20-30 वर्ष, 2-3 दशकं स्त्रीभ्रूण हत्येचे केवढे प्रसंग घडले, ही एक काय मूलभूत स्वरूपाची हिंसा त्या काळामध्ये घडली. आणि त्याचे परिणाम आपण आता भोगतो आहोत की मुलांना मुलीच मिळत नाहीत लग्नाला, मुलांना मुली मिळत नाहीत हे सोडून द्या, पण त्या मुलींना जन्मालाच येऊ दिलं नाही ना, त्या मुलींचा जन्माला येण्याचा अधिकारच आपण हिरावून घेतला. ही केवढी एक क्रूर अशा प्रकारची हिंसा मधल्या काळामध्ये झाली. तर हिंसेची ही विविध रूपं आहेत. तर त्या सगळ्या रूपांच्या विरोधात या स्त्री संघटना उभ्या राहिल्या. हे आपल्याला अतिशय चांगली परित्यक्तांचे प्रश्न, स्त्रियांच्या संदर्भात आत्ता म्हटलं तसं कायदे करून घेणं, कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासन इत्यादी यंत्रणांवरती दबाव आणणं, स्त्रियांच्या प्रत्यक्ष केसेस लढून त्यांना न्याय मिळवून देणं, आणि त्यांना रोजगार, घराच्या बाहेर पडलेल्या असतात त्यांना रोजगार मिळवून देणं, त्यांना उद्योगाचं प्रशिक्षण देणं, अशा, आणि त्यांना पुन्हा आत्मविश्वासानं आपल्या आयुष्यामध्ये उभं करणं, अशा विविध पातळ्यांवरती स्त्री संघटनांनी मोठं योगदान दिलं. नंतर स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, राजकारणामध्ये स्त्रियांसाठी आरक्षण, महिला धोरण, असे विविध मुद्दे सतत स्त्रीवादी चर्चा विश्वामध्ये या संपूर्ण काळामध्ये दृश्यमान राहण्यासाठी स्त्री संघटनांनी काम केलं. अर्थात हे काही सोपं नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीविषयी आणि चळवळीचं आणि त्यातल्या स्त्री कार्यकर्त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी समाजाने केली. की घरं फोडणाऱ्या बायका किंवा पुरुषांसारखं वागणाऱ्या, पुरुष होऊ बघणाऱ्या बायका, असं म्हणून त्यांच्यावरती टीका झाली. आणि खुद्द स्त्रिया देखील नको आम्हाला तुमची मुक्ती बिक्ती असं म्हणून चळवळीपासून दूर राहत असत. तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मभान जागृत करण्याचं काम देखील या स्त्री संघटनांना करावं लागलं. एकीकडे समाजामध्ये असा विरोध मोठ्या प्रमाणावर होत होता, परंतु दुसरीकडे बलात्कार, हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचार ह्या केसेसमध्ये मात्र पुरुष देखील स्त्रियांच्या संघटनेच्या बरोबर उभे राहायला लागलेले होते. हा देखील एक दिलासादायक असा बदल होता असं आपण म्हणू शकतो. मुख्य म्हणजे स्त्रियांची राजकीय क्षेत्रामध्ये, राजकारणामधली उपस्थिती ही पुरुषांना डाचायला लागलेली होती. राजकारण हे स्त्रियांचं काही क्षेत्र नाही, ते काही खायचं काम नाही आहे आणि स्त्रियांना ते जमणारच नाही असं म्हणून या समजुतीमधून पुरुषांनी आरक्षणामधून राजकारणात आलेल्या स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली. काही पक्षांनी, काही राजकीय पक्षांनी रेडीमेड महिला शक्ती म्हणून स्त्री संघटनांचा वापर करायला सुरुवात केली.
दुसरीकडे निवडून आलेल्या ज्या नगरसेविका किंवा सरपंच उपसरपंच या पदावरती निवडून येणाऱ्या ज्या बायका होत्या त्यांना नामधारी ठेवून त्यांच्या पक्षातले किंवा त्यांच्या कुटुंबामधली पुरुषच त्यांच्या वतीनं कामकाज बघत होते, त्यांच्या वतीनं निर्णय घेत होते. या संदर्भामध्ये देखील स्त्री संघटनांनी त्याच्यावरती उपाय काढला आणि त्यांनी या निवडून आलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं घ्यायला सुरुवात केली. आपल्या भागामधल्या लोकांचे प्रश्न समजावून घेणं, त्यांना त्याच्यावरचे उपाय शोधणं किंवा आपलं म्हणणं लावून धरणं, किंवा ग्रामसभा. आता ग्रामसभा कशी घ्यायची, ती कशी अरेंज करायची आणि ती कशी चालवायची, सभागृहाच्या कामकाजाची माहिती कशी मिळवायची, स्त्रीविषयक कायदे कोणते आहेत किंवा इतरही त्यांना सगळ्याच गावाचं काम जर करायचं असेल तर त्यांना संपूर्ण कायद्यांची माहिती घेणं, कायद्यांची ओळख करून घेणं, एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्या प्रश्नाची सोडवणूक करून घेणं, अशा विविध प्रकारे स्त्रियांना प्रशिक्षण या स्त्री संघटनांनी दिलं. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या न्यायदानामध्ये जे संबंधित घटक होते की ज्याच्यामध्ये मुख्यतः जास्त करून त्या काळात तर पुरुषच होते, म्हणजे पोलीस असतील, वकील असतील, पत्रकार किंवा कार्यकर्ते, या सगळ्यांमध्ये एक जेंडर सेन्सिटिव्हिटी तयार करण्याचं काम देखील स्त्री संघटनांनी केलं. त्यांच्यासाठी जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या कार्यशाळा या त्यांनी स्त्री संघटनांनी आयोजित केल्या. आणि त्याच्यामध्ये एखादी पीडित स्त्री जर तुमच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला आली असेल तर ती स्त्री अगोदरच घाबरलेली असते, कदाचित ती पहिल्यांदाच पोलीस स्टेशनमध्ये शिरलेली असेल तर तिच्याशी कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, उर्मटपणे तिच्याशी बोलण्यापेक्षा तिला बसवा, तिला पाणी द्या, शांत करा, तिच्याकडनं काय घडलं त्या घटनेची माहिती घ्या. अशा प्रकारे पोलिसांमध्ये, वकिलांमध्ये, पत्रकारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी तयार करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. त्याच्याशिवाय त्या न्यायप्रणालीमध्ये तिला न्याय मिळालाच नसता, म्हणजे अजूनही मिळत नाहीच आहे खरं सांगायचं तर. परंतु या संदर्भामधले स्त्रियांचे प्रयत्न हे मोठ्या प्रमाणावरती झाले. दुसरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की स्त्रिया म्हणजे काय इथून तिथून सगळ्या सारख्याच आणि त्यांचे प्रश्न देखील सगळे, त्यांचे प्रश्न, त्यांची दुःख, त्यांच्या समस्या या सगळ्या सारख्याच आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये, संघटनेच्या कामाच्या ओघामध्ये स्त्रियांच्या लक्षात आलं, स्त्री संघटनांच्या लक्षात आलं की या विधानामध्ये एक विसंगती आहे आणि जात, धर्म, वर्ग, प्रदेश, भाषा, शहर की खेडं या सगळ्यानुसार स्त्रियांचे प्रश्न हे बदलतात हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे 19व्या शतकामध्ये सवर्ण स्त्रियांना सतीप्रथा, केशवपन वगैरे या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. दलित स्त्रिया ह्या पहिल्यापासूनच दलित म्हणून आणि स्त्री म्हणून अशा दुहेरी शोषणाच्या शिकार होत्या. किंवा नुसतं शेतकरी स्त्री असं म्हटलं तरी देखील शेत जमीन असलेल्या कुटुंबामधली स्त्री आणि भूमिहीन शेतमजूर स्त्री याच्यामध्ये फरक आहे ना, त्यांच्या प्रश्नांमध्ये फरक आहे. आदिवासी स्त्रीला जल, जंगल, जमीन हे अस्तित्वाचे प्रश्नच तिच्यासमोर उभे ठाकलेले असतात. शहरामधल्या स्त्रिया, ग्रामीण भागातल्या स्त्रिया, यांच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी स्त्री, यांच्या जीवनशैलीमध्ये, यांच्या जीवनधारणांमध्ये, यांच्या जीवनविषयक समजुतींमध्ये ह्या मूलभूत अशा स्वरूपाचे फरक होते आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न हे वेगळे होते. हे स्त्री संघटनांच्या त्यांनी अधोरेखित केलं असं आपण म्हणू शकतो. हा मुद्दा त्यांच्या चळवळीमध्ये स्पष्ट झाला आणि मग त्या सेक्टरप्रमाणे चळवळीचं स्वरूप कसं असायला पाहिजे हे त्या ठरवायला लागल्या. विशेष म्हणजे आणखी एक मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे की स्त्रियांनी फक्त स्त्रियांच्या प्रश्नांवरतीच चळवळी उभारल्या असं नाही, तर समाजामधल्या विविध राजकीय, सामाजिक त्या काळामध्ये ज्या सुरू होत्या 1960-70च्या दशकामध्ये त्याच्याशी देखील स्त्रियांनी स्वतःला जोडून घेतलं. मगाशी म्हटलं तसं गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन
स्त्रिया स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील उतरल्या होत्या. आणि तो जो तेव्हाचा जो सिनॅरिओ होता तो सगळा जगभरचा सिनॅरिओ असा होता की जगातले सगळे तरुण हे अस्वस्थ झालेले होते आणि सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभे ठाकलेले होते. प्रस्थापिताचा मोडतोड आणि नव्याचं स्वागत हे हे करायला ते पुढे सरसावलेले होते. आणि त्याच्यातून कम्युनिस्ट, मार्क्सवादी, समाजवादी अशा संघटना पुढे येत होत्या. तरुण संघर्षशील होत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं दलित चळवळ ही सुरू झालेली होती. आणि या सगळ्यामधून या सगळ्या सामाजिक चळवळींमध्ये, सगळ्या राजकीय चळवळींमध्ये स्त्रिया देखील मोठ्या संख्येनं स्वतःला झोकून देत होत्या. म्हणजे बघा, शेतकरी, कामगार, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम ह्या अनेक चळवळींनी यांच्या चळवळींमध्ये स्त्रियांनी स्वतःला झोकून दिलं. अंधश्रद्धा, आरोग्य, दारूबंदी, बेरोजगारी या सगळ्या प्रश्नांवरच्या लढ्यांमध्ये त्यांचं मनस्वीपण, त्यांची तळमळ, त्यांची परिवर्तनाची सच्ची आस ही आपल्याला दिसून आली. बचत गटाची चळवळ मध्यंतरी तर खूप जोरात होती. त्या चळवळीमधून स्त्रियांनी कुटुंब आणि स्वतःचं देखील एक आर्थिक विकासाचं भक्कम वाटा शोधून काढल्या आणि कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सन्मानानं जगण्याचं जे काही त्यांचं ध्येय होतं ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवलं. अतिशय मनःपूर्वकतेनं त्यांनी या परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं. आणि ह्याच्यामधली सांगण्याची गोष्ट अशी आहे की काही विशिष्ट आपण स्त्री नेतृत्वाची नावं इतिहासामध्ये नोंदली जातात आणि त्यांचं महत्त्व असतंच. अर्थात शेवटी दिशादर्शन हे महत्त्वाचं असतं, नाहीतर मग अराजकच माजेल सगळं जर दिशा दर्शन करणारं कोणी नसेल. त्यामुळे स्त्री नेतृत्व हे महत्त्वाचंच आहे. परंतु असंख्य अनाम ज्या स्त्रिया होत्या की ज्यांनी कुठल्याही परिणामांची पर्वा न करता चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं, ह्या स्त्रियांनी खरं तर ही चळवळ ही जिवंत ठेवलेली होती. आणि अगदी वयवर्ष 7 ते 60-70 पर्यंतच्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, पोरं खाकोटीला मारून मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रिया, या सगळ्या स्त्रियांनी ही चळवळ खरं तर जिवंत ठेवली. आणि ह्याच्यातही एक सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये शहरी, मध्यमवर्गीय, सुशिक्षित घरांमधल्या स्त्रियांपेक्षा ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबांमधल्या अशिक्षित अशा स्त्रियांनी ही या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या सहभागी झाल्या. परिणामांची क्षिती न बाळगता त्या रस्त्यावरती लढण्यासाठी उतरल्या आणि त्यांनी खरं तर ही चळवळ ही जिवंत ठेवली असं आपण म्हणू शकतो. आणि शिक्षणाचं एक त्यांना मिळालं, विकास करायला लागल्या. शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तबगारीने स्त्रिया पुढे यायला लागल्या. म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र असेल, साहित्य, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण किंवा कला, क्रीडा, विविध कला, क्रीडा, संशोधन, विज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या आपल्या कामाचा ठसा उमटवायला लागल्या. आपल्याला माहिती आहे की विमानापासून अगदी रिक्षा, ट्रक, ट्रॅक्टर, अंतराळामध्ये स्पेस वॉक वगैरे करण्यापर्यंत स्त्रियांनी सक्षमतेनं भरारी मारली. आणि आज सगळीकडे आपल्याला त्या आपल्या कर्तृत्वानं, आत्मविश्वासानं वावरतायत असं लक्षात येतं. राजकारणामध्ये त्यांनी आपलं निश्चितपणे एक ठसा उमटवलेला आहे. परंतु असं असलं तरी देखील स्त्रियांचे सगळे प्रश्न पूर्णपणे सुटलेले आहेत का? आपण असं म्हणूच शकत नाही. आजही वैष्णवी हगवण्यासारख्या घटना समाजामध्ये घडत आहेत. काही प्रमाणामध्ये स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यामध्ये स्त्रीवादी चळवळ यशस्वी झाली असली तरी स्त्रियांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत. आजही खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरातल्या कनिष्ठ वस्त्यांमध्ये बालविवाह होत आहेत. शिक्षणापासून मुली वंचित राहत आहेत. बालपण त्या उपभोगण्याच्या त्यांच्या नैसर्गिक हक्कापासून त्या वंचित राहता आहेत. आणि आजही ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये स्त्रियांचा अख्खा दिवस हा पाण्याच्या आणि इंधनाच्या शोधामध्ये वणवण भटकण्यामध्ये जातो आहे. आजही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, हुंडाबळीच्या घटना, आपण म्हणतो हुंडाबळी आता गेलं, वैष्णवी
अगवण्यासारखं अगदी ताजं ढळढळीत उदाहरण पुरावा आपल्यासमोर आहे की ते प्रश्नसुद्धा संपलेले नाही. 90च्या नंतर जागतिकीकरणानंतरच्या काळामध्ये स्त्रियांचे प्रश्न सुटणं तर लांबच, परंतु आधुनिक काळाने उलट अधिक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर अजून प्रश्नांची भर घातली असंच आपण म्हणू शकतो. सामूहिक बलात्काराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. IT सेंटरमध्ये, कॉल सेंटरमध्ये जाणाऱ्या, रात्री अपरात्री ड्युटीवरती जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत हे आपण बघतो आहोत. म्हणजे घरादारात कुठेच नाहीत स्त्रिया, घरात पण सुरक्षित नाहीत. कामाच्या ठिकाणी होणारा त्यांचं लैंगिक छळ ह्या घटना वाढलेल्या दिसतात. दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मोबाईलवरती स्त्रियांचं विकृत छायाचित्रण करणं, त्यांचे फोटो काढणं, त्याचं मॉर्फिंग करणं. आता AI आल्यामुळे तर काय वाटेल ते पद्धतीनं त्याचं मॉर्फिंग करता येतं आणि ते सोशल मीडियावर टाकण्याच्या धमक्या देऊन स्त्रियांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण त्याच्याद्वारे केलं जातं. स्त्रियांच्या कोवळ्या वयातल्या मुलींची अनैतिक वाहतूक करून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायामध्ये जबरदस्तीनं ढकललं जातं. हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर झालेले आहेत असं आपल्या लक्षात येतं. परंतु या सगळ्यामध्ये दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्त्रियांनी पुढे येऊन संघटितपणे लढा देण्याचं जणू स्त्रिया विसरूनच गेलेल्या आहेत. म्हणजे त्या एकट्या आपापल्या कुटुंबामध्ये, आपापल्या कामाच्या ठिकाणी या एकट्या लढत आहेत, नाही असं नाही, परंतु ते सगळे सुटे जे प्रयत्न आहेत, लढे आहेत, ते निष्प्रभ ठरत आहेत. संघटित शक्तीच्या अभावी ते प्रभावहीन ठरत आहे आणि त्याला एक काय म्हणूया सामाजिक चळवळीचं रूप त्याला प्राप्त होत नाही आहे किंवा परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती पुढे जात नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे स्त्रियांनी संघटित होण्याची आणि संघटितपणे लढा देण्याची आज फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. जागतिकीकरणानंतर आयुष्याला आलेला प्रचंड वेग, नंतर जगण्याला निर्माण झालेलं एक पैसा आणि काय भौतिकता, याला आलेलं एक अवास्तव महत्त्व, यामुळे देखील समाजामधलं स्त्रिया चळवळींचं महत्त्व, एकूणच सामाजिक चळवळींचं खरं तर महत्त्व कमी झालेलं आहे. व्यक्तिकेंद्री जगणं हे वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचा विकास याच्यामध्येच माणसं अडकायला लागलेली आहेत. दुसरं म्हणजे आणखी एक आपल्याला लक्षात येतं की ह्या चळवळींमध्ये घुसलेलं NGOकरण हा देखील या चळवळींच्या चळवळींमधला एक मोठा अडसर आहे. की म्हणजे सगळ्याच NGO वाईट आहेत असं नाही, परंतु बहुतांश ज्या NGO आहेत त्यांचं लक्ष हे सगळ्या परदेशी फंड्सकडे लागलेलं असतं आणि कित्येक NGOज तर केवळ सर्वे आफ्टर सर्वे, प्रोजेक्ट आफ्टर प्रोजेक्ट अशा केवळ कागदोपत्रीच सीमित आहेत असं आपल्याला दिसतं. आणि त्या NGOकरणाने चळवळींमधलं, एकूणच चळवळींमधलं कार्यकर्ता हे स्पिरिट खाऊन टाकलेलं आहे. की कार्यकर्त्यांमधली जी काही एक अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जी काही एक धग होती ती थंडावलेली दिसते आपल्याला NGOजमध्ये. आणि स्त्रियांच्या चळवळीमध्ये देखील हे थंड झालेलं दिसतं. स्त्रियांच्या चळवळी देखील काही प्रमाणामध्ये थंड झालेल्या दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये आणखी एक आहे की आताच्या गेल्या 15-20 वर्षामध्ये जात आणि धर्म याच्यावरून जी काही एक समाजामध्ये द्विध्रुवीकरण सुरू आहे, समाजांमध्ये, जातींमध्ये, धर्मामध्ये जी काही एक तेढ, द्वेष, हिंसा हे जे वातावरण आहे त्याच्यामुळे देखील चळवळींवरती एक अनिष्ट परिणाम, ॲडव्हर्स परिणाम होतो आहे असं आपल्याला लक्षात येतं. 1-2च मुद्दे मांडणार आहे आणि थांबणार आहे. की स्त्रियांच्या चळवळीमधला मोठा अडसर म्हणजे अर्थातच पुरुष वर्गाचा आहे. खरं तर स्त्रियांच्या चळवळीतला एक मोठा गैरसमज असा आहे की स्त्रियांची चळवळ म्हणजे ते काहीतरी बायकांचं आहे एकतर आणि ते पुरुष विरोधी आहे. परंतु खरं तर स्त्रियांची चळवळ ही पुरुष विरोधी नाही आणि उलट पुरुषांनी देखील या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि स्त्री पुरुष समतेसाठी
पुरुषांनी देखील आपलं योगदान द्यायला पाहिजे असं वाटतं. अशीच स्त्री चळवळीची अपेक्षा आहे. परंतु आत्ता चित्र असं दिसतं की स्त्रियांचं आत्मभान जागृत होतं आहे आणि ती स्त्री पुरुष समतेच्या निकट चाललेली आहे. परंतु पुरुषांना मात्र ते सनातन पुरुष सत्ताक पद्धतीचे जे फायदे आहेत, जे लाभ आहेत, ते त्यांना सोडवत नाही आहेत. आणि त्यामुळे ते स्त्री पुरुष समतेचा विचार त्यांना माहीत असला तरी देखील ते तो स्वीकारायला तयार नाही आहेत. अशा प्रकारचं एक चित्र आपल्याला दिसतं. अल्प प्रमाणामध्ये पुरुष कार्यकर्ते हे या चळवळीमध्ये आहेत. काही एक मला माहिती आहे की स्त्री मुक्तीसाठी आम्ही पुरुष असं लढणारे देखील पुरुष आहेत, नाही असं नाही, परंतु त्यांचं प्रमाण हे कमी आहे. खरं तर पुरुषांनी हा सगळा जो सामाजिक संक्रमणाचा जो काळ आहे ते सामाजिक संक्रमण समजून घेतलं पाहिजे आणि स्त्री पुरुष समतेसाठी स्वतःला अनुकूल करायला पाहिजे. आता ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. पण असं असलं म्हणजे हे सगळं जरी अडसर असले तरी देखील स्त्री चळवळ पूर्णपणे संपलेली नाही असं मला शेवटी सांगायचं आहे. की काही चळवळी आता मध्यंतरी मीटूची चळवळ झाली किंवा राईट टू पी साठी संघटना लढत आहेत. त्याचबरोबर तृतीयपंथी, समलैंगिकता, ट्रान्सजेंडर, लिव्ह इन रिलेशनशिप ह्या लढ्यांना देखील एक कायद्याच्या पातळीवरती काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु कायद्याच्या अंमलबजावणीचं आव्हान त्यांच्या समोर आहे. एक 3-4 वर्षापूर्वीच मला वाटतं सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला होता की लिव्ह इन रिलेशनशिप आणि समलैंगिकता हे फॅमिलीच्या व्याख्येमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे की ही देखील नातीच आहेत आणि त्यामुळे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये त्याचा देखील समावेश केला पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. ही एक अतिशय दिलासादायक बाब आहे. नंतर मुस्लिम स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, हिजाब किंवा तलाक वगैरे, त्याच्या संदर्भामध्ये देखील कायद्याचं काही एक जरी दिलासा मिळाला असला तरी थोड्या प्रमाणामध्ये काही तो मिळालेला आहे, तरी देखील त्याच्या संदर्भात देखील काही आव्हानं ही बाकी आहेत. ती स्त्री संघटना ती आव्हानं पेलत आहेत असं आपण म्हणू शकतो. कोरोना काळामध्ये नवरा गमावलेल्या एकल स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्यासाठी तयार झालेल्या काय मनोधैर्य वगैरे ज्या योजना असतील किंवा पॉक्सो सारखा कायदा, या कायद्याचे फायदे स्त्रियांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये देखील स्त्री संघटना या कार्यरत आहेत. त्यामुळे आपण एकूण असं एक चित्र आपल्याला असं दिसतं आहे की स्त्री चळवळीचं चित्र हे असं संमिश्र आहे, संमिश्र प्रकारचं चित्र दिसतं आहे. आणि आता मला आत्ताच्या स्त्रियांना असं सांगावंसं वाटतं की आत्ताच्या तरुण मुलींचं की केवळ एकतर त्यांनी आस्था बाळगली पाहिजे की सावित्रीबाई फुलेंपासून जे काही स्त्री चळवळीनं सगळं योगदान दिलेलं आहे त्यामुळे आज आपण त्याचे सगळे फायदे उठवत आहोत आणि त्याचे फायदे आपण उपभोगत आहोत, याच्याविषयीची एक आस्था, एक आत्मीयता, कृतज्ञता स्त्रियांनी बाळगली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे फक्त माझं शिक्षण, माझं करिअर, माझं कुटुंब एवढा संकुचित विचार त्यांनी न करता आपल्या आसपासच्या स्त्रियांच्या गालावरचे अश्रू त्यांनी पुसले पाहिजेत, त्यांचे प्रश्न त्या जाणून घेतले पाहिजेत आणि आपल्या परीनं त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटित रीतीनं पुढे आलं पाहिजे अशी अपेक्षा स्त्री चळवळ या आजच्या तरुण स्त्रियांकडनं करते आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभेल हे आता 50 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं जे काही एक पुन्हा नव्यानं जी काही जागृतीचं एक काम हाती घेतलेलं आहे स्त्री संघटनांनी, त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद लाभेल अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि मला इथे असं ऐनवेळात सांगितलं गेलं आहे, तर मी जे काही एक बोडक्या तोडक्या माझ्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडलं आहे ते सादर करण्याची संधी मला अनवर राजन, डॉक्टर प्रवीण सप्तर्षी आणि आपल्या आयोजकांनी दिली, त्याच्याबद्दल सर्वांचे, आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. प्रश्न कोणाला काही विचारायचे आहेत का? हा विचार. मॅडम, आता स्त्रिया ज्या आहेत आपल्या एकूणच भारतीय स्त्रिया या सण व्रतवैकल्य आणि कर्मकांडामध्ये
प्रचंड अडकलेल्या आहेत आणि त्याचं कारण त्याच्यातूनच त्यांची गुलामी आहे. पण उदाहरण द्यायचं कालचा राखी पौर्णिमेचा सण, त्याच्यामध्ये मी कोणीतरी आपला आहे आणि तू बाबा माझं रक्षण कर. तर राखी पौर्णिमा हा सण स्त्रियांना कसा गुलाम करणार आहे किंवा दुय्यम मानणार आहे, असे अनेक हजारो उदाहरणं देता येतील. तरी स्त्रिया या अशा पद्धतीच्या गुलामीच्या धारणा, सण, कर्मकांड, व्रतवैकल्य, दैववाद आणि अंधश्रद्धा सोडायला का तयार होत नाही? खरं आहे, आत्ताचा जो विशेषतः काळ बघितला तर हे सगळं उलट दिशेनेच सुरू आहे आणि याचा मूलतत्ववादी ज्या शक्ती आहेत त्या जास्त आक्रमक झालेल्या आहेत, धर्मांध शक्ती आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्याच्या बळी आता स्त्रिया होत आहेत की पुन्हा त्या अंधश्रद्धा घट्ट करण्यामध्ये खरं तर स्त्रियांचंच जास्त योगदान आहे की इथे या भूमीमध्ये अंधश्रद्धा घट्ट करणं आणि त्याच्या बळी पण त्याच आहेत, वाहक पण त्याच आहेत. अविनाश पाटील ते सांगत असतात कायम. तर त्याच्या पुन्हा आता तो काळ असा उलटलेला आहे की उलट दिशेनं स्त्रियांची गिनती सुरू झालेली आहे चळवळीची, की त्यांना म्हणजे त्या शिकलेल्या आहेत, त्या आधुनिक जगाचे सगळे फायदे घेत आहेत, परंतु तरी देखील त्यांच्यावरती जे काही एक धार्मिकतेचे आणि हे जे संस्कार आहेत ते पुन्हा नव्यानं जीवित होत आहेत आणि त्याच्या त्या बळी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता हे स्त्री संघटनेच्या समोरचं हे पुन्हा एक हे आहेच, आव्हान आहेच की स्त्रियांना त्याचं भान आणून देणं की लग्न कार्य देखील किती खर्च आता होतो. आपण जेव्हा 80च्या दशकामध्ये आम्ही लग्न केली तेव्हा आम्हाला असं वाटायचं की नाही रजिस्टर लग्न करावं अशी तरुणांची ॲम्बिशन असायची, परंतु आता मुलीसुद्धा आईवडिलांना कर्ज काढायला लावून काही करूनसुद्धा त्यांना अगदी सगळं सागर संगीत आणि ते आता नवीनच काय संगीत हे ते फॅडं निघालेली आहेत, तर त्याच्यामधनं म्हणजे स्त्रियासुद्धा हा आग्रह मुली धरतायत. तर त्या 80च्या दशकामधलं जे काही एक जागृती झालेली होती या संदर्भामधली ती कुठेतरी आता पुन्हा आपण उलट दिशेला चाललेलो आहे असं लक्षात येतं आणि त्या सगळ्याचं स्त्रियांना भान नाही आहे. म्हणूनच या संघटनांची गरज आहे की या सर्वांगीण भान संघटना देत असतात. आपण उल्लेख केला मगाशी की सवर्ण आणि ब्राह्मण स्त्रियांना सर्वात जास्त स्त्रीवादी याचा सगळा फायदा झाला, पण कधी म्हणजे माझ्या ऐकण्यात नाही की कधी लता मंगेशकर किंवा माधुरी दीक्षित किंवा हेमा मालिनी कोणी असतील या स्त्रियांनी कधी सावित्रीबाई फुले किंवा महात्मा गांधी किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतले. तर असं का, म्हणजे कसं, याचं कारण काय असेल? नाही, खरंच आहे या म्हणजे आता असं झालेलं आहे की याचे फायदे सगळे मिळत आहेत त्यांना, या सगळ्या स्त्रियांना त्याचे सगळे करिअरचे, शिक्षणाचे सगळे फायदे, त्यांचं जीवनशैली, त्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे, त्यांच्या वैयक्तिक करिअर त्यांना चांगल्या मोठाल्या मिळालेल्या आहेत आणि आयुष्य त्यांची वैयक्तिक ही चांगली त्यांना परंतु ह्याचं श्रेय चळवळींमध्ये आहे, ह्या चळवळींना आहे, हे ते लक्षातच घेत नाही आहेत ना स्त्रिया. आत्ता म्हणूनच मी म्हटलं की हे त्यांनी याच्याबद्दलची एक आस्था त्यांनी बाळगायला पाहिजे, उल्लेख करायला पाहिजे. माधुरी दीक्षितनी उल्लेख करायला पाहिजे, लता मंगेशकरांनी उल्लेख करायला हवा होता किंवा सगळ्यांनीच किंवा आपणसुद्धा उल्लेख करायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की आपल्याला आज हे जे जीवन मिळतं आहे सर्व प्रकारचं त्याची मुळं जी आहेत ती सावित्रीबाईंनी सगळं जे काही रुजवलं तेव्हापासून जे स्त्री संघटनांनी रुजवलं, स्त्री चळवळींनी रुजवलं त्याची फळं आपण आता खातो आहोत. याच्याविषयीचं भान स्त्रियांनी बाळगायला पाहिजे, हे खरंच आहे. त्या बाळगत नाहीत हे वास्तवच आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा काही स्त्रिया गैरफायदा घेतात. स्त्रियांना घरात नांदायचं नसतं आणि संसार करायचा नसतो आणि पुरुषांवरती खोटे आरोप लावले जातात, त्यावेळी पुरुषांनी कोणती भूमिका घ्यावी. अगदी काही प्रमाणामध्ये हे घटना घडतात असं वाटतं मला सुद्धा, की पण मध्यम वर्गामध्ये जास्त घडतात. पण त्याचं प्रमाण म्हणजे एकूण स्त्री अन्याय आणि स्त्री अत्याचार ह्याचा एक जर आपण स्पेक्ट्रम बघितला तर त्या प्रमाणामध्ये हे जे प्रकार आहेत त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, परंतु ते आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही.
आणि त्याच्यामध्ये मग कोर्टाने देखील ते कायद्यामध्ये देखील 498 ब हे कलम हटवलेलं आहे आणि त्याचा म्हणजे प्रत्येक केसचा वैयक्तिक विचार करायला पाहिजे असं कायदे प्रणालीमध्ये देखील न्यायप्रणालीमध्ये देखील आता असं म्हटलं जातं की सरसकट पुरुषांना दोषी न ठरवता प्रत्येक केसचा वैयक्तिक विचार करून ठरवलं पाहिजे की नक्की. नाहीतर पूर्वी जे होतं की 5 वर्षाच्या आत जर स्त्रीने तक्रार केली तर तिचा नवरा सासू सासरे सगळ्यांना पटकन ह्याच्यामध्ये घेतलं जात असायचं. परंतु आता तसं केलं जात नाही माझ्या कल्पनेप्रमाणे तरी. नाही, इथे कसं आहे की खरं आहे. प्रत्येक प्रश्न हा त्याचं एक स्वतःचं केस वेगळी असते आणि जनरलाईज सगळ्या याच्यामध्ये करता येत नाही. खरं आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की दुबळ्या घटकांच्यासाठी कुठलाही कायदा केला, केवळ स्त्रियांच्यासाठी नाही, एट्रोसिटी कायदा केला तर त्याचा कसा गैरवापर होतो त्याचा आरडाओरडा केला. कामगारासाठी कायदे केले तर इथे भांडवलदार येईन असे झाले, ते उद्योगधंदे वाढत नाही, आता उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जात आहेत, असा आरडाओरडा काही वर्षापूर्वी झालेला होता. तर समाजामध्ये दुबळ्या लोकांना दुबळं राहू दिलं पाहिजे, त्यांना काही केल्या त्यांना अन्यायाविरुद्ध बोंब मारायची त्यांना मुभा दिली गेली पाहिजे नाही, त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. हे सतत एक संघर्ष आपल्याकडे आहे. कधी त्याचा कोणीच गैरफायदा घेत नाही असं नाही, पण म्हणून दुबळ्या घटकांना न्याय देण्यासाठी काही कायदेशीर कारवाई करावी लागते. त्याचा गैरवापर कसा होणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच घ्यायची, पण म्हणून कायदे करायचे नाही असं होत नाही. बरं, इतके कायदे करून देखील आता परवा ते वैष्णवीचं प्रकरण घडलेलंच आहे ना. ज्यावेळी स्त्रियांच्यावरती अन्याय होतो त्यावेळी माहेरचे लोक देखील त्याच्यामध्ये ते समर्थन करतात. तू तिथे गेली काय होईल, थोडे दिवस त्रास, नंतर होईल हळूहळू कमी, तिथेच राहा. आणि त्याच्यातून अनेक प्रकरण, किंवा आताचे 3 पोरींचे जे प्रकरण झाले तर ते पोलीस चौकीमध्ये त्यांना जो त्रास झाला, मुळामध्ये ती एक विवाहित स्त्री इथे तिच्या सासरच्या चाचाला कटाळून घरातून निघून गेली होती आणि त्या मुलींनी त्यांना एक रात्र फक्त आसरा दिला. तर घरातून बाहेर निघून गेली, इतका त्रास ज्यावेळी झालेला असतो त्यावेळी देखील त्या गोष्टीची चर्चा होत नाही, बाकीच्या गोष्टीची चर्चा होते. तर हे जे सगळे मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्याचा विचार सकाळी जे आपले अविनाश पाटील सांगत होते की विवेकाने विचार करायला पाहिजे, तर विवेकाधिष्ठित दृष्टिकोनातून या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही पाहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की स्त्रियांच्या चळवळीच्या दृष्टीने जी काही मांडणी केली ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या इथे ही स्त्रीमुक्तीची चळवळ ही त्या अर्थाने सावित्रीबाई फुले किंवा त्याच्या आधीपासून देखील ते सुरू झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेल्या मुली दिसत आहेत आणि शिकलेले दलित दिसत आहेत. तर दलितांच्यासाठी, शूद्रांच्यासाठी शाळा सुरू करणारे महात्मा फुले आणि स्त्रियांच्या शिक्षणाला उत्तेजन देणाऱ्या सावित्री आणि फातिमा शेख यांनी जे काम केलेलं आणि पुढे त्याला चळवळीचं स्वरूप आता आलेलं आहे. तर हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासामधलं कितीही मागे जायचं ठरवलं तरी मागे जाण्याच्या याला देखील एक मर्यादा आहे. काहीही झालं तरी या पुढच्या काळामध्ये कुठलेही पालक आपल्या मुलीला शिक्षणापासून दूर ठेवू शकणार नाही आणि ठेवणार नाही. शिक्षण चांगलं मिळालं तर त्या मुली कुठे सक्षम होतातच. आज जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर शिकलेल्या सक्षम झालेल्या मुली त्याला सामोरे कसं जायचं याचं भान नसलेले आणि पुरुषी अहंकारामध्ये दडलेले पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मोठे संघर्ष होतात. सासू सासऱ्यांच्या विशिष्ट काही अपेक्षा असतात, त्या शिकलेल्या मुलींच्याकडून कधी पूर्ण होत नाही. तर हे सगळे फार गुंतागुंतीचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्याला जर अतिशय अहंकाराचं स्वरूप देत गेलो तर कालांतराने कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था या नष्ट होतील. इतक्या चुकीच्या म्हणजे इतक्या या क्षणाला आपण या वळणावर येऊन थांबलेलो आहोत. म्हणून सुधारणेला स्वीकारत कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्थेमधले दोष दूर करून स्त्री पुरुषांच्या मधले संबंध अधिक निकोप कसे होतील, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांना पुढे येण्यासाठी वाव देणं, असा समाजाला अपेक्षित आहे. आणि असा समाज जर निर्माण झाला तर बाकीचे जे मुद्दे आहेत ते फार किरकोळ आहेत आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीमध्ये अडथळे त्याही वेळी होते आणि आजही आहेत.
पण अडथळे दूर केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि याचं कारण असं आहे की आपण काल सुसंगत वागतोय आणि आपले जे विरोधक आहेत ते काळाला मागे घेऊन जाऊ पाहतात. ते तसे होणार नाही या विश्वासाने आपण काम करत राहायचं. आपण पूर्ण दिवस इथे थांबलात, सगळ्या कामाला व्याख्यानाला प्रतिसाद दिला, प्रश्नोत्तरं केलीत. मी आपल्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आमचे सगळे संयोजक त्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद.